हॅलो नमस्कार. किचन स्टारमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवते बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक. तर मऊसूद आणि तोंडात विरघळणारे असे मोदक मी आज बनवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, जेणे की सर्व नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील. तर तुम्ही इथं पाहू शकता. आपण आता इथे सुरुवात करूया. कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यात 2 चम्मच तूप घातलेलं आहे आणि 1 ते 1.5 वाटी नारळ मी किसलेलं आहे. ओलं खोबरं घ्यायचं, किसून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1 वाटी मी गूळ घातलेला आहे. आता ह्या मिश्रण चांगलं परतून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. तर इथे स्लो गॅसवरतीच आपल्याला हे परतायचं आहे. जोपर्यंत त्याला चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत स्लो गॅसवर ठेवायचं. आता एका साईडला भांड्यामध्ये मी 1 वाटी तांदळाचं पीठ, 2 चम्मच मैद्याचं पीठ घातलेलं आहे बाइंडिंगसाठी आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे आणि अर्धा चम्मच चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि हे पीठ आपल्याला चांगलं मऊसूद असं मळून घ्यायचं आहे. जसं पाणी लागेल त्या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालायचं आणि मऊसूद गोळा तयार करायचा आणि अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून द्यायचा. आता तुम्ही पाहू शकता मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे. तसं मऊसूद पीठ मळलेलं आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता एका साईडला आपल्याला इथे कढईमध्ये जे सारण बनवायला ठेवलं होतं ते मस्त असं मऊसूद झालेलं आहे. त्याला चांगलं परतून घ्यायचं. पाणी पूर्ण सुकलं पाहिजे आणि मस्त असं सुक्कं बनवायचं. ह्याला मोदकामध्ये भरायचं आहे आणि एकदम अप्रतिम टेस्टसाठी, फ्लेवरसाठी आपल्याला 1 चमचा विलायची पावडर टाकायची आहे. आता हे आपलं सारण आहे, स्टफिंग आहे मोदकमध्ये भरण्याची, ती रेडी झालेली आहे. गॅस बंद करायचा आणि 5 ते 10 मिनटात हे थंड होतं. आणि मग आता आपल्याला एका साईडला गरम पाणी करत ठेवायचं आहे एका टोपामध्ये. त्याच्यावर चाळण ठेवायची. अशा प्रकारे तुमच्याकडे चाळण असेल तर तुम्ही ठेवू शकता. त्याच्यावर केळीचं पान ठेवलेलं आहे, हळदीचं पानसुद्धा तुम्ही ठेवू शकता. चला तर मग आता मोदक बनवायला घेऊ. इथं छोटेसे गोळे करायचे. 1 गोळा घ्यायचा, चपाती छोटीशी लाटून घ्यायची. तुम्ही हाताने सुद्धा करू शकता किंवा छोटीशी चपाती लाटण्याने लाटून घेऊ शकता, कारण आपण बाइंडिंगसाठी मैदा टाकलेला आहे त्याच्यामुळे तुटण्याची शक्यता नाही. तर आता या प्रकारे तुम्ही बघा, मधल्या बोटांनी प्रेस करायचं आणि बाजूच्या दोन्ही बोटांनी कळी पाडून घ्यायची. अशा प्रकारे तुम्ही कळ्या पाडून सुद्धा मोदक बनवू शकता किंवा साधे सिंपल मोदक सुद्धा तुम्ही बनवू शकता. आता याच्यामध्ये आपण स्टफिंगसाठी जे सारण बनवलं होतं ते भरून घ्यायचं. सारण जरा जास्तच भरायचं म्हणजे मोदक एकदम टेस्टी आणि मऊ लुसलुशीत बनतात. तर या प्रकारे आपला मोदक बघा रेडी झालेला आहे. अशा प्रकारे मी आता सर्व मोदक बनवून घेणार आहे. तांदळाचं पीठ जर उकळत्या पाण्यामध्ये टाकलं आणि मळलं तरी अप्रतिम असे मोदक तयार होतात. मी इथं पिठामध्येच गरम पाणी घालून मळून घेतलेलं आहे आणि बाइंडिंगसाठी आपण 2 चमचे मैदा घातलेला आहे. त्याच्यामुळं चपातीला क्रॅक जात नाही किंवा मोदक पण फुटत नाहीत. एकदम अप्रतिम असे मोदक बनतात. तर या प्रकारे मी आता सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत आणि खूप सुपर टेस्टी आपले मोदक बाप्पांसाठी रेडी झालेले आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता मी एक मोदक या केळीच्या पानावर ठेवून देते आणि आपल्याला 15 मिनिटासाठी मोदकांना स्टीम करून घ्यायचं आहे. पाणी ऑलरेडी गरम करत ठेवलेलं आहे. आता ह्या पाण्यावरती आपल्याला ही चाळण ठेवून द्यायची आणि झाकण घालायचं. 15 मिनिटासाठी मोदकाला स्टीम करून घ्यायचं. त्यानंतर आपले मोदक तयार होतील. तर उकडीचेच मोदक का करावेत, तर गणपती बाप्पांना तळणीच्या मोदकांपेक्षा उकडीचेच मोदक खूप आवडतात. म्हणून जसे जमतील तसे आपण उकडीचेच मोदक केलेले सर्वात बेस्ट असतं. तर तुम्ही पाहू शकता मी इथे चाळण आता टोपावर ठेवलेली आहे. पाण्याला चांगल्या उकळ्या आलेल्या आहेत. आता 10 ते 15 मिनटं झाकण घालायचं आणि स्टीम करून घ्यायचे. तर आता 15 ते 20 मिनटं झालेले आहेत. मी गॅस बंद केला होता. आता पाहू शकता तुम्ही मोदक अप्रतिम असे आपले मोदक तयार झालेले आहेत. तर बाप्पांच्या आवडीचे मोदक तयार झालेले आहेत. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, मेन म्हणजे खात रहा. बाय बाय.